नमस्कार. आपल्या सर्वांचे सासबहू क्रिएशनमध्ये स्वागत आहे. आज आपण सुंदर अशी जांभळ्या आणि पांढऱ्या कलरची तोरण डिझाईन बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी मी जांभळा कलर, व्हाईट कलर या कलरची लोकर घेतलेली आहे. तसेच सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहेत. आणि सुई. चला तर मग आपण तोरण बनवायला सुरुवात करू. सुरुवातीला आपण तोरणपट्टी बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला 17 चैन घ्यायचे आहेत. मी ह्या 17 चैन बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला एक डबल क्रोशा घ्यायचा आहे. त्यानंतर परत दुसरा डबल क्रोशा खालच्या साईडला दुसऱ्या चैन मध्ये, तिसरा डबल क्रोशा. असे आपल्याला 5 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. चार आणि 5. आपण 17 चैन घेऊन त्याच्यावर 5 डबल क्रोशे घेतले. त्यानंतर 2 चैन आणि खालच्या साईडला 2 चैन सोडून तिसऱ्या चैन मध्ये एक डबल क्रोशा. अशी चौकट तयार होईल. मग त्यानंतर परत 2 चैन आणि खालच्या साईडला 2 चैन सोडून तिसऱ्या चैन मध्ये डबल क्रोशा. त्यानंतर परत एक डबल क्रोशा. अजून एक डबल क्रोशा. तीन डबल क्रोशे झाले. चौथा डबल क्रोशा. पाचवा डबल क्रोशा. म्हणजे 17 चैन घेतल्या आपण. त्याच्यावर नंतर 5 डबल क्रोशे, 2 चैन, त्यानंतर एक डबल क्रोशा घेतला, त्यानंतर 2 चैन, परत 5 डबल क्रोशे. आता आपला सेकंड राऊंड. त्यासाठी आपल्याला 2 चैन घ्यायच्या, बाजू पलटून परत 5 डबल क्रोशांवर 5 डबल क्रोशे घ्यायचे. दोन, तीन, चार, 5. त्यानंतर 2 चैन आणि खालच्या डबल क्रोशावर परत एक डबल क्रोशा,
परत 2 चैन आणि या साईडला पण 5 डबल क्रोशे. तीन 2 चैन, त्यानंतर बाजू पलटून 5 डबल क्रोशावर 5 डबल क्रोशे. परत 2 चैन, मधल्या डबल क्रोशावर अजून एक डबल क्रोशा, परत 2 चैन आणि पुढच्या 5 डबल क्रोशांवर 5 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपली तोरणपट्टी बनत जाईल. सेम याच पद्धतीने तुम्ही पाहिजे तेवढी तोरणपट्टी वाढवू शकता. पाच डबल क्रोशे, 2 चैन, त्यानंतर मधल्या यामध्ये डबल क्रोशावरच एक डबल क्रोशा, त्यानंतर 2 चैन आणि त्यानंतर परत 5 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपण तोरणपट्टी बनवत जाणार आहोत. खूप सिंपल आणि सुंदर अशी डिझाईन आहे तोरणपट्टीची. मी आता ही तोरणपट्टी कंप्लीट करते. बघू शकता ही आपली सुंदर अशी तोरणपट्टी तयार झालेली आहे. आता आपण याला खालच्या साईडची डिझाईन बनवूया. यासाठी व्हाईट कलर आपण जॉईन करून घेऊ. आपल्याला आता 6 चैन घ्यायचेत. आणि पुढचे हे 2 रो सोडून पुढच्या यामध्ये जॉईन करायचे. त्यानंतर परत 6 चैन, एक आणि 2 सोडून पुढच्यात जॉईन करायचं. सहा चैन आणि सिंगल क्रोशाने पुढच्या यामध्ये जॉईन करायचं. हे बघू शकता आपण अशा प्रकारे दोन्हीच्या मध्ये 2 घरे सोडलेली आहेत. यामुळे व्यवस्थित डिझाईन दिसून येते.
अशा प्रकारे हे आपण पूर्ण पट्टीला बनवून घेणार आहोत. खालच्या साईडची डिझाईन बनवत आहोत ना, त्या साईडला पूर्ण आपण पट्टीला बनवून घेऊ. सहा चेन आणि सिंगल क्रोशाने पॅक अशा 2 चौकटी सोडून द्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता मी हे कंप्लीट करून घेते. आपला हा पहिला राऊंड बनवून कंप्लीट आहे. 6 चेन आणि सिंगल क्रोशाने जॉईन. आता दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला बाजू पलटून स्लिप टिच घेऊन मध्यभागी यायचं आहे. अशा प्रकारे. त्यानंतर इथे 6 चेन आणि सिंगल क्रोशाने जॉईन. परत 6 चेन आणि ते मध्यभागावर सिंगल क्रोशाने जॉईन. सेकंड राऊंडला 4 वेळा 6 चेन आणि सिंगल क्रोशाने जॉईन करायचं. 5व्या वेळेस 12 चेन घेऊन सिंगल क्रोशाने जॉईन करायचं. असं पूर्ण आपण तोरणपट्टीला करून घेऊ. मी पूर्ण तोरणपट्टीला सेकंड राऊंड आपला कंप्लीट करून घेते. आपला सेकंड राऊंड पण कंप्लीट झालेला आहे. आपण आता तिसऱ्या राऊंडला स्लिप टिच घेऊन त्यानंतर परत 6 चेन आणि सिंगल क्रोशाने जॉईन करू मध्यभागावर. त्यानंतर परत 6 चेन आणि सिंगल क्रोशाने जॉईन. त्यानंतर आपण आता ज्या ठिकाणी 12 चेन घेतलेल्या त्या ठिकाणी आपल्याला आता 8 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. आपण 8 डबल क्रोशे घेऊ सुरुवातीला. आपले 8 डबल क्रोशे झालेले आहेत. त्यानंतर आपण 3 चेन घेऊ आणि त्याच 12 चेनमध्ये परत अजून 8 डबल क्रोशे घेऊ आपण.
अशा प्रकारे आपली डिझाईन बनत जाईल. या तिसऱ्या राऊंडला आपण 6 चेन सिंगल क्रोशे असे आपले 3 गोल झाले. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण अशा प्रकारे 12 चेन घेतल्या होत्या त्या ठिकाणी 8 डबल क्रोशे, 3 चेन, परत 8 डबल क्रोशे घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला 6 चेनचे 3 वेळेस करायचं यामध्ये आणि परत हेच रिपीट 8 डबल क्रोशे, 3 चेन, 8 डबल क्रोशे. तर आपण हा तिसरा राऊंड कंप्लीट करून घेऊ. अशा प्रकारे मी हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे. आपली अशा प्रकारची डिझाईन बनत जाईल. आता आपण चौथा राऊंड बघूया. स्लिप टिच घेऊन मध्यभागावर आलो आपण. त्यानंतर 6 चेन, सिंगल क्रोशा, आता आपल्याला या 8 डबल क्रोशावर 8 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. आपण 8 डबल क्रोशावर 8 डबल क्रोशे घेतले. त्यानंतर 3 चेन आणि या ज्या आपण 3 चेन घेतलेल्या पहिल्या सेकंड राऊंडमध्ये त्यामध्ये एक डबल क्रोशा, परत 3 चेन, त्यानंतर या 8 डबल क्रोशावर 8 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपला हा आपण चौथा राऊंड पण कंप्लीट करून घेऊ. सेम थर्ड राऊंड सारखाच आहे, फक्त 3 चेन याच्यामध्ये एक डबल क्रोशा वाढला या ठिकाणी. आणि आपला 5वा राऊंड पण असाच आहे. आपण अशा प्रकारे चौथा राऊंड कंप्लीट करून घेऊ. 8 डबल क्रोशे, 3 चेन आणि या गॅपमध्ये आपण एक डबल क्रोशा घेऊन परत 3 चेन घेऊन दुसऱ्या साईडचा 8 डबल क्रोशे कंप्लीट करून घेऊ. हा आपला आपण चौथा राऊंड कंप्लीट करून घेऊ. अशा प्रकारे आपला हा आता चौथा राऊंड कंप्लीट झालेला आहे. बघू शकता खूप छान अशी डिझाईन बनत चाललेली आहे. आता आपण 5व्या राऊंडला सहा चेन घेऊ.
आणि सिंगल क्रोशाने हे जॉईन करून घेऊ. त्यानंतर आपल्याला आता या 8 डबल क्रोशावर परत 8 डबल क्रोशे करायचे आहेत. त्यानंतर 3 चैन. आता या 3 चैन घेतल्या होत्या त्यामध्ये एक डबल क्रोशा, त्यानंतर परत 3 चैन, त्यानंतर या डबल क्रोशावर एक डबल क्रोशा, त्यानंतर परत 3 चैन, त्यानंतर या 8 डबल क्रोशांवर आता आपल्याला 8 डबल क्रोशे घ्यायचे. आपण आता 8 डबल क्रोशे घेतले. त्यानंतर पुढच्या यामध्ये सिंगल क्रोशाने जॉईन करून घ्यायचं. त्यानंतर 6 चैन, आणि सिंगल क्रोशाने जॉईन, आणि परत पुढच्या यामध्ये 8 डबल क्रोशावर 8 डबल क्रोशे घ्यायचे. आठ डबल क्रोशावर 8 डबल क्रोशे घ्यायचे. 3 चैन आणि हे जे गॅप आहेत त्यामध्ये 2 डबल क्रोशे आणि मधला असे आपले 3 वेळेस चौकटी बनतील अशा प्रकारे. तर आपला हा 5वा राऊंड मी कंप्लीट करून घेते. आपला आता 5वा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. आपण आता दोरा कट करून घेऊ. आता आपण याला जांभळा कलर ऍड करून घेऊ. त्यानंतर आपण यामध्ये तीन चैन घेऊ आणि डबल क्रोशे 4 घेऊ. म्हणजे आपले टोटल 5 डबल क्रोशे होतील. 3 चैन आणि 4 डबल क्रोशे. त्यानंतर त्याच ठिकाणी 3 चैन आणि 5 डबल क्रोशे. आता यानंतर आपल्याला 6 चैन घेऊन पुढच्या यामध्ये सिंगल क्रोशाने जॉईन करून घेऊ. त्यानंतर अजून एकदा 6 चैन, सिंगल क्रोशाने जॉईन करून घेऊ.
त्यानंतर 6 चैन, सिंगल क्रोशाने जॉईन करून घेऊ. आता आपल्याला या 8 डबल क्रोशांवर 8 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. आपण ही 8 डबल क्रोशांवर 8 डबल क्रोशे घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला या 3 चौकटींमध्ये 5 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. पाच डबल क्रोशे घेतले आपण. त्यानंतर 3 चैन आणि परत या तिसऱ्या चौकटीत अजून 5 डबल क्रोशे. आणि या 8 डबल क्रोशांवर 8 डबल क्रोशे. त्यानंतर आपण 8 डबल क्रोशांवर 8 डबल क्रोशे घेतले. त्यानंतर आपल्याला आता या चैनमध्ये 6 चैन ज्या होत्या आपल्या 5व्या राऊंडच्या, त्यामध्ये 5 डबल क्रोशे, 3 चैन आणि परत 5 डबल क्रोशे. हे आपण 5 डबल क्रोशे घेतले. त्यानंतर 3 चैन आणि त्याच ठिकाणी परत 5 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपली डिझाईन अशी बॉर्डर बनत जाईल. आता यानंतर आपण या 8 डबल क्रोशांवर 8 डबल क्रोशांवर 8 डबल क्रोशे घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी 5 डबल क्रोशे, 3 चैन, 5 डबल क्रोशे, परत 8 डबल क्रोशे आणि या ठिकाणी 5 डबल क्रोशे, 3 चैन आणि 5 डबल क्रोशे असे पूर्ण तोरण आपण अशा बॉर्डरने पूर्ण करून घेऊ. दोन्ही साईडला लास्टला अशी डिझाईन येईल ते आपण आता कंप्लीट करून घेऊ. आपण हा 6वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. छान अशी जांभळ्या कलरने बॉर्डर त्याला करून घेतलेली आहे. आता आपण याला
पॉम बसवून घेऊ. आता तोरणाला मी पॉम बसवून घेते. जिथे आपण 3-3 चेन घेतल्या होत्या त्या ठिकाणी बसवून घ्यायचे आहेत. आपले सुंदर असे तोरण तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असे दिसत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक यू सो मच.